दिल्लीत जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या जेन झीकडून मोदींना शिव्यांची लाखोली वाहिली गेली. इतर कोणी नेता असता तर या तरुणांवर केस केल्या गेल्या असत्या, त्यांना तुरुंगात टाकलं गेलं असतं. पण मोदीजींनी या सर्वांना मोठ्या मनानं माफ केलंय. एक कल्चरल शॉक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं, लेकिन समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का. ये गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है. उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे. मैं उन्हें माफ करना चाहता हूं. विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देण्यासाठी त्यांनी नव्या पिढीला पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलंय. मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े, कुछ नया सीखें, गलतियों से भी सीखें, अपने सपनों को लेकर के चल पड़े. दुसरीकडे मात्र कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं राहुल गांधींवर टीका करणाऱ्या 3 तरुणांवर गुन्ह्याची नोंद केली आहे. आठवतंय, याच काँग्रेसनं सोनिया गांधींवर टीका केली म्हणून पत्रकार अर्णब गोस्वामीवर देशभरात 200हून अधिक FIR नोंदवले होते. आठवतंय, उद्धव ठाकरे सरकारमध्ये उबाठावर टीका केली म्हणून ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अनेकांना मारहाण केली. आठवतंय, शरद पवारांवर टीका करणारी कविता शेअर केली म्हणून अभिनेत्री केतकी चितरेला उद्धव ठाकरे सरकारनं महिनाभर तुरुंगात टाकलं होतं. आठवतंय, राहुल कुलकर्णी या पत्रकारानं सरकारचा गैरकारभार उघडकीस आणला म्हणून उद्धव ठाकरे सरकारनं त्यांना खोट्या केसमध्ये गोवून तुरुंगात टाकलं होतं. या आणि अनेक केसेस आहेत जिथे केवळ न्यायालयानं हस्तक्षेप केला म्हणून हे टीकाकार तुरुंगातून सुटू शकले. नाहीतर काँग्रेस, उबाठा, शरद पवार यांचे पक्ष टीकाकारांना कायमच अद्दल घडवतात. तर दुसरीकडे देवाभाऊ आहेत, ज्यांच्यावर विरोधक असो, विरोधी पक्षाचे समर्थक असो, कायमच असभ्य भाषेत टीका करतात. एवढंच नाही, त्यांच्या पत्नी, आईवरही खालच्या भाषेत टीका करतात. पण देवाभाऊंनी ना कोणाला कधी प्रत्युत्तर दिले, ना कोणाला अटक केली, ना कोणावर सूड उगवला. अनेक वेळा अननेसेसरीली तुम्ही ट्रोल होता, ज्याच्याशी तुमचा संबंध नाही त्याच्यामुळे ट्रोल होता, तुम्हाला मोटिव्ज लावले जातात, त्यातच तुम्हाला दुःख होतं आणि ते साहजिकही आहे दुःख होणं. पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो की लोक तुम्ही काय केलं हे लक्षात ठेवतात, त्यावेळेस कोण काय बोलत होतं हे कोणीच लक्षात ठेवतं. त्यामुळे एखाद्या विषयावर तुम्ही घेतलेला जो निर्णय तो निर्णय लक्षात राहतो. तो निर्णय घेत असताना कोणी काय नावं ठेवली 15 दिवसांनी कोणाला लक्षात येतं. वाय शुड यू बी बॉदर्ड. म्हणजे त्याच्यामुळे त्याचा फार काही मी विचार करत नाही. मी निर्णय घेत राहतो, फॉर्मली घेत राहतो, कधीही विचलित होत नाही. आणि अल्टिमेटली आजपर्यंत लोकांना माझे निर्णयच लक्षात आहेत, मला कोणी शिव्या दिल्या तर लक्षात नाही. नेता हा तोच असतो जो जनतेच्या टीकेला धीरानं सामोरं जातो आणि टीका खुल्या दिलानं स्वीकारतो.